हाय हॅलो आणि नमस्कार. रेश्मास फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आम्ही आलो आहोत आमच्या सोसायटीच्या क्लब हाऊसमध्ये. ऑर्चिड स्कूलवाल्यांनी मुलांसाठी समर कॅम्प ठेवला आहे 1 डेचा. तर आपण तो बघूया आणि काय काय लोकांनी गेम ठेवलेत मुलांसाठी ते पण मी तुम्हाला दाखवते. चला हे बघा, अस्मित आणि आराध्य ड्रॉइंग करते. आधी ड्रॉइंग दिले मुलांना करण्यासाठी. अस्मीची थोडी कंप्लीट होत आली म्हणून पूर्ण दाखवतेच. आणि आराध्याची हे असे पझल्स गेम आहेत. हे गेम ठेवले त्या लोकांनी. हे गेम हे आपण इथे नंबर आहेत. नंबरच्या हिशोबाने तिथे ते पेपरमध्ये कॉलेक्ट सगळे फिश वगैरे ते केल्यावरती त्या लोक नंबर ॲड करून त्यांचं गेम फिनिश होऊ शकते. बघा हे बघा इथे लिहितात मुलं. इथे पण नंबर आहेत. अजून गेम होणार आहे. सांग तुझं नाव सांग. हां, ड्रॉइंग घ्या आता. ड्रॉइंग दाखव. काय बनवलं तू? काय बनवलंस? मोठ्याने सांग. ट्रीज. मस्त बनवलंस. मुलांची गडबड चालू झाली ड्रॉइंग करायला. आमचा क्लब हाऊस आहे. स्टॅच्यू ह्याच एरियामध्ये कुठेतरी आणि कसं सोडवलंय? कसं सोडवलंय? नंबर वाईज. मॅडम तुम्ही सांगा कुठल्या शाळेतर्फे आले? ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूल, आंबेगाव ब्रांच. अच्छा, तुमचं नाव सांगा. शिवानी परिमल चव्हाण. नाही. नाव लिहिलंस? बसून रिलॅक्स व्यवस्थित नाव टाका. बघू. वा.
इंग्लिशची नुसती गडबड. ली वेताळ. बस दाखवा तुझं. असं सरळ कर पेज. पेज सरळ कर बघू. कसं होतंय सोडवायचं. जरा हार्ड चला जाऊया आता, परत येऊया आपण. अस्मित चला, लंच टाइम झाले. लंच टाइम. हां पळतंय. कसं बघते. पळू नको अस्मित. अरे काय ग पळा पळा अशी किती नाही करायची पळा
नको अस्मित. पळू नको. अरे पळतोच आहे. सोनू पळू नको रे.
हां हॅलो, माझं नाव आहे अस्मित आणि आमच्या सोसायटीत एक शाळेने ऑर्गनाईज केलेलं ऑर्चिड शाळेने आणि मी तुम्हाला दाखवणार आहे काय की मला अवॉर्ड्स भेटलेले. चला दाखवतो. पहिले मला पझल्स भेटले. तर हा एक पझल भेटला. आज पण माझ्याकडून तुटला येताना बघा. हे पझल बघू काय काय असे animals असतात. हे बघा, हा झबऱ्याचा एक पझल आहे. ह्याला असे लावतात. ह्याला असे लावून आणि मागं पण आहे त्यांच्या मस्त रे बघ. ऑर्चिडचं बघा. आणि अजून मला असेच 2 भेटलेत. हे बघा, अजून मला असे 2 भेटलेत. आणि आता मी माझे सर्टिफिकेट दाखवणार आहे. पहिला हे दाखवणार. हे असे काहीतरी स्टिकर आलेत, काहीतरी बुक वरती लावत आणि इकडे चॅप्टर नेम दिले. इकडे काहीतरी चॅप्टर नेम लिहिलाय. मग ते आम्हाला काहीतरी करायचंय. आणि मला एक हा सर्टिफिकेट भेटलाय. हे बघा, सोसायटीने हा पार्टिसिपेट केल्याबद्दलचं ते सर्टिफिकेट्स होतं मुलांना. हा. आणि मला ड्रॉइंग कॉम्पिटिशन वाला 3rd प्लेस. हा आणि म्युझिकल चेअर 2nd प्लेस. कॉंग्रॅच्युलेशन अस्मित थँक्यू सगळ्यांतर्फे. आणि मला हे बुक्स भेटलेले त्यांनी दिलेले. 2 सब्जेक्ट आहेत. हा सायन्स, हे बघा सायन्स, आणि हा कम्प्युटर सायन्स. जे जिंकलेले आहेत ना हे वाले हे असे संगीत खुर्ची आणि ड्रॉइंग त्यांना हे भेटले. आणि 1-2 पोरांना पण भेटले. 1-2 पोरांमध्ये मी पण येतो. हा म्हणजे फर्स्ट First, सेकंड second, थर्ड third. अशा मुलांना दिलेत हे हम्म. है ना. आणि सर्टिफिकेट सगळ्यांना दिलेत. हा. आणि हे स्टिकर, सर्टिफिकेट, स्टिकर आणि हे पझल. पझल्स दाखवा. तो दुसरा आला पाहिजे. कुठला पाहिजे. छान आहेत ना बर्ड्सचे वगैरे अॅनिमलचे पण दिले शोनू तुला. बघू हा असं काढायचे आणि मग लावायचे परत. हा, हे छोट्या पोरांसाठी चांगले. छान मुलांना, लहान मुलांसाठी. तू पण लहानच आहे अजून, तू काही खूप मोठं नाही झालं. हळू काढायचं ते. 5वीत गेले मग मी मोठं झाला. हा. 5वीत गेल्या की मग खूप मोठे होतात. अच्छा. आणि मग पहिली, दुसरी, तिसरीत असल्यावर छोटी. अच्छा. आणि मग त्याच्यापेक्षा अजून 4थीत आणि मग प्ले ग्रुप, नर्सरी, मग ते केवढे छोटे असतात. खूप छोटे. ते खूप छोटे. आणि तू मोठा झाला खूप. ठीक आहे. बघू हे छोट्या पोरांसाठी चांगले. जे असे 3री ते प्ले ग्रुप, नर्सरी, त्यांना अॅनिमल शिकायला आणि दाखवायचं की हे कसलं अॅनिमल आहे, हे कसलं अॅनिमल आहे, असं भारी आहे छोट्या पोरांसाठी. असं लावून खेळायला ना. काढायचे आणि लावायचे परत. काढायचे लावायचे. दॅट्स इट. तुझी तर मजा झाली. कसं वाटलं. भारी